इगतपुरीमधील भाम धरण मांजरगाव मार्गाची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळालं आणि 3 कोटी खर्च केलेल्या रस्त्याची अवघ्या 4 महिन्यांमध्ये दुर्दशा आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून। सर्वसामान्यांच्या पैशांचा चुराडा झाला, नागरिकांकडून अशा आशयाचा संताप व्यक्त होतोय। तत्काळ रस्ता दुरुस्त न केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। पाहूया। संपूर्ण राज्यभरामध्ये ग्राम सडक योजनेचे 3-13 वाजल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या आपण इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव परिसरामध्ये आहोत। या गावांना शहरांपर्यंत जोडण्याचं काम या ग्राम सडक योजनेमार्फत केलं जातं, परंतु लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा जो फटका आहे तो नागरिकांना कसा बसतो याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल। जवळपास हा जो तुम्ही रस्ता बघताय, हे खड्डे बघतायत, हा रस्ता बनून फक्त 2 ते 3 महिने झालेले आहेत आणि साधारण 3 कोटी रुपये खर्च करून हा संपूर्ण रस्ता तयार करण्यात आला होता मांजरगाव परिसरामधला। या रस्त्यासाठी जवळपास राज्य सरकारचे 3 कोटी रुपये खर्च झालेले आहेत, परंतु 2 ते 3 महिन्यामध्ये या रस्त्याची अशी चाळण झालेली आहेत आणि संतप्त नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येत सरकारच्या विरोधात देखील घोषणा दिलेल्या आहेत। आपल्या बरोबर या परिसरातील नागरिक आहेत, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, नेमकं काय नेमकी परिस्थिती आहे या रस्त्याच्या संदर्भात, काय मागणी? तसंच असं आमच्या भरवच, काळुस्ता आणि मांजरगाव, आंबेवाडी, खडके, दिंडोरे या परिसरातून येणं जाणे आदिवासी भाग आहे आणि इथं भाम धरणाच्या लगत भरपूर ठेकेदार येतात, परंतु या ठेकेदारांनी आमचं कोणाचं मनावर न जाता जे बीजेपीला साथ देतात आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी साथ दिले अशा लोकांनी हे ठेकेदार फक्त 3 महिन्यात, त्याचा अवधी 18 महिन्याचा आहे, परंतु त्यांनी 3च महिन्यात काम पूर्ण केले आणि पूर्णपणाचा दाखला घेऊन त्यांनी आमच्या आदिवासी भागावर खूपच अन्याय केला। इगतपुरी तालुक्यातील आणखी किती ग्राम सडक योजनेचे रस्ते हे ठेकेदारांच्या मनमानी कारभाराच्या बळी पडलेत हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, मांजरगाव, नाशिक।